तर संतोष देशमुख प्रकरणामध्ये न्याय भूमिका घेतली जाईल असं पंकजा मुंडे म्हणाल्यात। पुढची बातमी पाहूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे। त्यानंतर समृद्धी महामार्गावरती 16 ठिकाणी स्मार्ट सिटी प्रकल्प तयार करण्याच्या हालचालींना आता वेग आला असून येत्या 30 डिसेंबर रोजी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या बाबतीत मुंबईमध्ये उच्चस्तरीय बैठक होणार आहे। त्यामुळे स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या कामांना वेग येईल अशी माहिती मिळाली आहे। समृद्धी महामार्गालगत होणाऱ्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। संजय महाजन आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। संजय, हा स्मार्ट सिटी प्रकल्प नेमका काय आहे आणि सध्या किती वेगाने त्याचं काम सुरू आहे? नक्कीच प्रज्ञा, आपण जर का बघितलं तर महायुती सरकार आणि त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला समृद्धी महामार्ग आता जवळपास पूर्णत्वास गेलाय। काही दिवसातच त्याचा अंतिम टप्प्याची वाहतूकही सुरू होणार आहे आणि त्यानंतर समृद्धी महामार्गाचा जो दुसरा टप्पा आहे तो म्हणजे या महामार्गाच्या लगत स्मार्ट सिटी उभारण्याबाबतचा। सरकारने घोषणा केली होती की समृद्धी महामार्गाच्या बाजूला कृषी क्षेत्रासंबंधी निगडीत असे 16 स्मार्ट सिटी प्रकल्प 16 ठिकाणी स्मार्ट सिटी प्रकल्प आपण उभारणार आहोत आणि त्याचा या कामाला आता वेग आलाय। भूसंपादनासाठी जमिनीचे मोजमापही आता 2 ठिकाणी म्हणजे नागपूर जवळील वर्धा जिल्ह्यातील नेरूळ आणि बुलढाणा जिल्ह्यातील माळ सावरगाव या ठिकाणी भूसंपादनाच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। या ठिकाणी मोजणी सुद्धा जवळपास पूर्ण झालेली आहे। जवळपास 1500 हेक्टर जमिनीवरील मोजणी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळील माळ सावरगाव येथे झालेली आहे आणि त्यामुळे येत्या काही दिवसात या कामांना आता मोठा वेग आलेला आहे। येत्या 30 तारखेला सरकारने उच्चस्तरीय बैठक या 2 ठिकाणी स्मार्ट सिटी प्रोजेक्ट जे आहेत ते लवकर उभारण्यासाठी आता बैठकही बोलावली आहे। खरं तर या स्मार्ट सिटीमुळे या परिसरातील ज्या ठिकाणी स्मार्ट सिटी होणार आहेत 16 ठिकाणी त्या परिसरातील युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार आहे। शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहे। शेतमाल निर्यातीसाठी वाढवण JNPT अशा बंदरांना अप्रोच हा सोपा होणार आहे। त्यामुळे आता या प्रकल्पांना आता आपल्याला वेग बघायला मिळत आहे। नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या 100 दिवसात जे काही सरकारने आपले ध्येय ठेवले आहे त्या कामाच्या प्राधान्यांमध्ये या 2 ठिकाणी स्मार्ट सिटी उभारण्याच्या प्रकल्पांना वेग देण्याचाही समावेश असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे। प्रज्ञा। संजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर कोणत्या 16 ठिकाणी स्मार्ट सिटी बनणार आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। विरुन चॅलेंज नंबर 80 वर्ध्यामध्ये, चॅलेंज नंबर 105.7 दत्तपूर अमरावती, चॅलेंज 137.5 शिवनी अमरावती, शेह चॅलेंज 182.5 कारंजा वाशिम,